केलेली आहे. आपल्याला नुसतं मोर्चानं समान आपलं पोट भरणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष नाही. आपण जर प्रत्यक्ष कृती केली, काम केलं, तर आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आज तुमच्या नजरेसमोर आहे न होणारे काम झालेत म्हणजे ते 2 बांधव आज नोकरायला लागले. हे समाजाचा भूषण. आपल्याला हे घडवायचं. आपलं घोषणा द्यायच्या बस नुसत्या घोषणा दिलाय. व्यवसायाला घोषणा द्यायला आपण, व्यवसायाला घोषणा द्यायला आपण समाजाचे लेकरबाळ कधी मोठे करणार आहेत का नाही? आपण समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाणार आहेत का नाही? आणि समाज जर एकत्र आला तर त्याचा उपयोग समाजालाच झाला पाहिजे, आपल्याला नाही. मग संघ काम करणार, निस्वार्थपणाने काम करायचं नाही तर माझ्यासोबत राहायचं नाही. आपल्यापासून कोणाचा फायदा होऊ शकत नाही, पण समाजाचा फायदा होणार ते आपण करून घेतो. कारण ते काय येते, काम झालं तर आणि नाही झालं तर पुन्हा झालं. ते लोकच नको आहेत समाजात, कारण ते समाज कधीच मोठा होणार नाही. म्हणून आपल्याला तळागाळातल्या समाजाला जर मोठं करायचं आहे, त्यांचं भविष्य घडवायचं आहे, तर आपण काम करणारे रात्रंदिवस जे जागले, रात्रंदिवस संघर्ष केलाय, या लोकांची यंत्रणा राज्यातून बसणं खूप गरजेचं आहे. गाव तिथं मराठा सेवक झालाच पाहिजे, ह्या भूमिकेत आता आला पाहिजे. तुमच्या दुसरी बैठकीची तारीख आपण फायनल करू. कणत नाही वाजायच्या, वाजायच्या तर काचाच वाजी जायच्या, नाही तर मग कण जायचं नाही. मराठ्याचं रक्त असतं नाही, मराठ्याच्या रक्ताने मुंबई अशी उलती पालती गेली. कुंकड गाडे कुंकड झोके खेळत होते, मग कोण कोणाच्या गाड्या लोट, त्याला मराठ्यामध्ये अख्खी मुंबई जिवंत केली. मराठी टाईट राहायचं, असं गळून गेल्यावर कोणाला घाबरल्यासारखं भेल्यासारखं अजिबात काम करत नाही. टाईट वागायचं, कोणाला पाय लावायचं नाही, चायला कोणाला भ्यायचं सुद्धा नाही, इतकं ताठार वागायचं. इंदापूरला तुम्ही मोहीम सुरू करा. गाव तिथं मराठा सेवक झाला पाहिजे. तो कुठल्या पक्षाशी संघटनेशी जुळलेला नाही पाहिजे.